शिवसेनेची सत्ता गेली 25 वर्ष निर्विवादपणे मुंबई महापालिकेत आहे। मुंबई आणि शिवसेना हे एक समीकरणच होतं, पण त्या सत्तेचं आता काय होणार हे मोठं प्रश्नचिन्ह आहे। कारण मित्रपक्षांच्या मदतीने आपल्याला सत्ता मिळेल असा आशेचा किरण उद्धव ठाकरे यांना दिसत नाहीये। हे चित्र बघूनच उद्धव यांनी किमान आपले अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत। त्यांनी बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मात्र या दोन भावांचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे। खेळ खेळणाऱ्या दोघा भावांपेक्षा बघणाऱ्यांनाच यात जास्त इंटरेस्ट आहे। तो असणंही स्वाभाविक आहे, कारण विषय ठाकरेंचा आहे। पण ही युती खरंच शक्य आहे का? यामागील राजकीय गणित काय आहेत आणि याचा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यावर काय परिणाम होईल, यावरच आज आपण परखड निष्पक्ष बोलणार आहोत। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर। तुम्ही पाहताय विश्लेषण वाईब। दोन भाऊ, एकच वारसा, पण दोन वेगवेगळ्या वाटा। एक रस्ता संघर्षाकडून सत्तेकडे गेला आणि दुसरा सत्तेतून संघर्षाकडे। आपण बोलतोय अर्थातच ठाकरे बंधूंबद्दल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही दोन नावं महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असतातच, पण आता निमित्त मिळालंय दोन ठाकरे एकत्र येणार या चर्चेचं। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली असली तरी या चर्चेचा इतिहासही तितकाच मोठा आणि रंजक आहे, हे तुम्हीही जाणताच। म्हणूनच या विषयाला समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे। शिवसेना आणि मनसे यांचा पाया आहे मराठी अस्मिता। दोन्ही पक्ष मराठी माणसाच्या हक्कासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांच्या वर्चस्वासाठी लढतात। आज महाराष्ट्रात बदलत्या राजकीय समीकरणांमुळे, विशेषतः भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या वाढत्या प्रभावामुळे ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र येण्याची गरज भासत आहे। मराठी मतदारांचे विभाजन टाळून त्यांना एकसंध ठेवण्यासाठी ही युती महत्त्वाची ठरू शकते। पण त्याआधी शिवसेना, उद्धव ठाकरे गटाला आणि मनसे यांच्या समोर आता अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे समजावून घेणे गरजेचे आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमुळे शिवसेनेला मर्यादित यश मिळाले, तर मनसेला स्वतंत्रपणे लढताना अपेक्षित परिणाम साधता आले नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना मराठी मतदारांचे एकीकरण हा दोन्ही पक्षांचा प्राधान्याचा मुद्दा आहे। युती झाल्यास मराठवाडा, कोकण आणि मुंबईसारख्या भागात मराठी मतांचे एकीकरण होऊ शकते, ज्याचा थेट फायदा या दोन्ही पक्षांना होईल। पण ही युती इतकी सोपी आहे का? गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते हे एकमेकांविरोधात लढले आहेत। त्यांच्यातील वैर आणि मतभेद हे विसरणं अवघड आहे। शिवाय उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाविकास आघाडीचा भाग आहे, ज्यात काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे। राज ठाकरे यांच्या काही भूमिका, विशेषतः त्यांचा हिंदी भाषिकाविरोधातील आक्रमक दृष्टिकोन, महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना मान्य होईल का? तसेच नेतृत्वाचा प्रश्नही महत्त्वाचा आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात पुन्हा मतभेद निर्माण झाल्यास युती टिकेल का? म्हणूनच मनसेच्या काही नेत्यांनी युतीबाबत मौन बाळगले आहे, तर काहींनी सकारात्मक संकेत दिले आहेत। जर ही युती प्रत्यक्षात आली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते। मराठी मतदारांचे एकीकरण हे शिवसेना मनसे युतीला मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या शहरांमध्ये मजबूत करू शकते। याचा परिणाम विशेषतः एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या महायुतीवरती होईल, ज्यांना मराठी मतांचे विभाजन हवे आहे। पण युती न झाल्यास दोन्ही पक्षांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते। म्हणूनच साध अस्मितेची असली तरी मुद्दा अस्तित्वाचा आहे। पण तरीही या युतीबाबत मनसेकडून उद्धव गटाएवढा प्रतिसाद नाहीये। शिवाय मनसैनिकांनाही संयतपणे बोलण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे मनसे अजूनही महायुतीच्या पर्यायाचा विचार करत आहे का, हाही प्रश्न पडतो। कारण उद्धव ठाकरेंच्या आव्हानानंतरही राज महायुतीच्या नेत्यांना भेटत आहेत, त्यांच्याशी चर्चाही करत आहेत। त्यामुळे एकत्रीकरणाच्या चर्चेचं काय होणार हा प्रश्नच आहे। पण हे बंधू एकत्र आलेच तर शिवसेना आणि मनसेचं एकत्रीकरण हे मराठी अस्मितेचं प्रतीक ठरू शकते। पण त्यासाठीच दोन्ही पक्षांना आपले मतभेद बाजूला ठेवून एकमेकांना सामावून घ्यावं लागेल। ते शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? ही युती महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देईल का, की हा फक्त एक राजकीय डाव आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच परखड विश्लेषणासाठी विश्लेषण वाईब या चॅनलला सबस्क्राईब करा।